मानसिक क्षमता चाचणीमध्ये अनेक प्रश्न अगदी 20 सेकंदामध्ये सोडवता येतात, परंतु त्यापूर्वी आपणास प्रश्नांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न प्रकार जर लक्षात आली तर अगदी 20 सेकंदामध्ये हे प्रश्न विद्यार्थी सोडवतात आणि 50 पैकी 50 गुण मानसिक क्षमता चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळू शकतात. तर पाहूयात प्रश्न प्रकार आणि परीक्षेत येणारी वारंवार प्रश्न लगेच. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप, 5वी नवोदयी, 8वी स्कॉलरशिप, 5वी, 6वी, 7वी, 8वी रेग्युलर अभ्यासक्रम, त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रिक्स, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ तुम्ही सहज पाहू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नसंच, ज्यामध्ये एकूण 17 पेपर आहेत, त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका, आणि या मार्गदर्शिकेचे यापूर्वी आपण एकूण 5 भाग अपलोड केलेले आहेत. आजचा आपला 6वा भाग असणार आहे आणि 6व्या भागामध्ये आपण प्रकरण 6, 7, 8 म्हणजेच भौमितिक आकृत्या पूर्ण करणे, परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, आरशातील प्रतिबिंब, परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, आकृतीचा घडी व काप, प्रश्न प्रकार आणि तुकडे जोडून योग्य आकृती बनवणे, आकृतीत लपलेला भाग शोधणे, या सर्व घटकांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणजेच मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला 50 पैकी 50 गुण मिळवण्यासाठी जे काही प्रश्न प्रकार असणार आहेत त्या सर्व प्रश्न प्रकारांचा या ठिकाणी अभ्यास होणार आहे. तर यापूर्वी आपण वेगळी आकृती ओळखणे यावरचे सर्व प्रश्न प्रकार पाहिलेले आहेत. एकूण 5 प्रकरणाचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहात. तर यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात भौमितिक आकृती पूर्ण करणे आणि यामधले सर्व प्रश्न प्रकार. तर या ठिकाणी पहा, भौमितिक आकृती पूर्ण करणे या प्रकरणात भौमितिक आकृतीचे 2 भाग जोडून भौमितिक आकृती पूर्ण करा या प्रकारचा प्रश्न असतो. तर यामध्ये जे भौमितिक आकृती आहेत त्यामध्ये त्रिकोण असू शकतो, त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे चौकोन, वर्तुळ, पंचकोन आणि षटकोन. म्हणजे एकूण 5 प्रकारच्या आकृत्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, भौमितिक आकृत्या. तर याच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी हे 5 प्रकार आणि या 5 प्रकाराबद्दल सर्व प्रश्न प्रकार आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे त्रिकोण. या प्रकारच्या प्रश्नामध्ये त्रिकोणाचा एक भाग आकृतीत दिलेला असतो आणि आकृतीत योग्य पर्याय निवडून आपल्याला त्रिकोण पूर्ण करायचा असतो. म्हणजेच त्रिकोण या प्रकारामध्ये या ठिकाणी जो भाग दिलेला आहे तो त्रिकोणाचा आहे. तर हे विद्यार्थ्यांना ओळखता आलं पाहिजे की हा त्रिकोणाचा भाग आहे का, चौकोनाचा आहे का, कोणत्या आकृतीचा आहे. तर या ठिकाणी पहा, ही प्रश्न आकृती, यामध्ये हा त्रिकोण या ठिकाणी जोडू शकणार नाही. हा वर्तुळाकार भाग इथं असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तर चौरस आहे, इथं पण चौरस आहे, म्हणजे उत्तर आहे पर्याय बी. यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजेच चौकोन. चौकोन या प्रकारामध्ये प्रश्न आकृतीमध्ये चौकोनाचा काही भाग दिलेला असतो. म्हणजे या ठिकाणी आता चौकोन दिलेला आहे, पहा हा चौकोन आहे. तर यामध्ये ही आकृती पूर्ण होण्यासाठी कोणता भाग घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, आणखी एक पद्धत आहे याची. जर ही आपण आकृती अशी ड्रॉ केली, हा चौकोन पूर्ण होण्यासाठी, तर ही आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये मिळेल. म्हणजेच योग्य उत्तर आहे बी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे वर्तुळ. तर वर्तुळाचे प्रश्न कसे असणार आहेत, विद्यार्थ्यांना जर हे प्रश्नांचे स्वरूप कळाले तर परीक्षेमध्ये खूप लवकर विद्यार्थी प्रश्न सोडवू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाच्या बाहेरचा प्रश्न परीक्षेमध्ये असणार नाही, हे मी वारंवार सांगतो. यापूर्वी पण तुम्हाला त्या पद्धतीने दिलेलं आहे माहिती. तर या ठिकाणी वर्तुळ आणि हा वर्तुळाचा भाग थोडा बाहेर आलेला आहे, तर हे मॅच होणार नाही, हे पण नाही होणार. या ठिकाणी मात्र हा भाग या ठिकाणी अटॅच होऊ शकतो, म्हणजे सी, पर्याय सी योग्य उत्तर आहे. तर हे प्रश्न प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. यानंतर पहा पुढचं पंचकोन. म्हणजे आता ही आकृती पंचकोन होण्यासाठी या ठिकाणी कोणता भाग अटॅच होणं गरजेचं आहे. तर पहा पर्याय
डी म्हणजे या ठिकाणी जर असा हा जोडला गेला तर ही आकृती मग पंचकोनाची तयार होऊ शकते. यानंतर पुढचा प्रकार आहे षटकोन. आता या दिलेल्या आकृतीला जर दुसरा भाग जोडायचा असेल तर पर्याय बी मधला जर भाग आपण जोडला तर हा षटकोन असा पूर्ण होईल. म्हणजेच पर्याय बी हे योग्य उत्तर आहे. तर हे प्रश्नांचे प्रकार विद्यार्थ्यांना माहिती झाले. शिक्षकांना जर माहिती झाले तर ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सांगू शकतात. आणि आता तुम्ही जर सराव प्रश्न पाहिले या ठिकाणी तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला तोच दिसेल. एकतर चौरस आहे किंवा त्रिकोण आहे किंवा वर्तुळाकार आकृतीचे भाग पूर्ण करायचे किंवा एक विशिष्ट काहीतरी आकार आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सहज लक्षात येतात. तर यावर आधारित एकूण 50 प्रश्न आपण या पुस्तकामध्ये सरावासाठी दिलेले आहेत. त्याचबरोबर परीक्षेत विचारलेले 50 प्रश्न म्हणजे या घटकावर एकूण 50 अधिक 50 100 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये 100 गुणिले एकूण 10 घटक आहेत. तर 100 गुणिले 10 1000 प्रश्न हे फक्त मानसिक क्षमता चाचणी म्हणजे 1000 आकृत्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरून जाणार आहेत. 1000 आकृत्या सोडवण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव येणार आहे. त्यामुळे आजच आपण ही मार्गदर्शिका घरपोच मागवू शकतात. आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर पोस्टाने तुम्हाला हा प्रश्नसंच घरपोच दिला जातो. आणि जर आपल्या ओळखीचे कोणी दुकानदार असतील तर त्यांना जीनियस मॅथ पब्लिकेशनचं हे पुस्तक मागणी करायला सांगा. तर या ठिकाणी 6वी वर्गासाठी प्रवेश नवोदय प्रवेश परीक्षा, लेखक प्रवीण बनकर, जीनियस मॅथ पब्लिकेशन. तर हा प्रश्नसंच सोबत हा प्रश्नसंच पण आहे. हा प्रश्नसंच पण तुम्ही खरेदी करू शकतात आणि मार्गदर्शिका पण. यानंतर पाहूया आपण पुढील 7वा भाग. 7वा भाग आहे आरशातील प्रतिबिंब. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सहज लक्षात यावं किंवा सहज समजावं यासाठी काही चार्ट सुद्धा दिलेले आहेत. जसे की संख्यांचे आरशातील प्रतिबिंब म्हणजे 1 आरशामध्ये कसे दिसेल, बी कशी 2 कसं दिसेल, 3 कसा दिसेल, 4 कसा दिसेल, 5. कारण या ठिकाणी हे बेसिक आहे. हे जर तुम्हाला चांगलं समजलं तर या प्रकारचे चार्ट म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बारकाईने तुम्हाला सहज सोडवता येईल या पद्धतीने हे सर्व चार्ट वगैरे दिलेले आहेत. आणि आरशातील प्रतिमा शोधताना नेमकं काय काळजी घ्यायची आहे, कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे हे या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे आरशातील प्रतिमा शोधताना दिलेल्या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. म्हणजे ह्या प्रश्नाकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. संख्या, अक्षरे, शब्द यांच्या आरशातील प्रतिबिंब स्वतः काढण्याचा सराव करा. आणि हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, हे तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. त्याचबरोबर आरशातील प्रतिबिंब शोधताना आरशाच्या जवळ असलेला भाग, आरशाच्या जवळील भाग आरशासारखा जवळच दिसतो हे पण आपल्याला लक्षात येईल. आणि सरावाने सेकंदात तुम्ही उत्तर शोधू शकतात. चुकीचे उत्तर आधी बाद करा, ते लवकर सापडतात व शेवटी योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी काही सोडवलेली उदाहरणं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कसं ओळखायचं. तर पहा, आता हे यस आहे. तर उत्तरामध्ये आरशाच्या जवळ या ठिकाणी यसच असलं पाहिजे. म्हणजे या बाजूला यस, इथं यस आहे का नाही म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. इथं यस आहे का नाही हा पर्याय चुकीचा आहे. आता राहिला पर्याय बी आणि डी. आता हे यस या ठिकाणी पहा, हे जसं यस आहे तसंच यस आहे इथं, म्हणजे आरशात बदल असायला हवा म्हणून हे पण चुकीचं. राहिलं पर्याय डी, म्हणून पर्याय डी हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न. आता हे 4 आरशाच्या जवळ 4 आहे तर इकडून पण आरशाच्या जवळ 4च यायला पाहिजे हे लक्षात घ्या. असं 4च जवळ असलं पाहिजे. इथं 5 जवळ आहे म्हणजे हे चुकीचं आहे. 4 आहे, 4 आहे, 4 आहे. आता हे 4 या 4 सारखं बघा, हे 4 आणि पर्याय सी मधलं 4 सेम टू सेम दिसतं म्हणजे हे बदल व्हायला पाहिजे होतं म्हणजे हे पण चुकीचं आहे. आता हे 4 आणि हे 4 सेम आहे, 3 पण सेम आहे, पण 5 जशाला तसं इथं 5 आहे म्हणजे हा पर्याय चूक आहे. म्हणजे पर्याय बी हे योग्य उत्तर आहे. म्हणजे या थीम जर आपल्याला कळाल्या तर नक्कीच आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो. यानंतर पहा आता पुढचा प्रश्न.
आता या ठिकाणी जाणीवपूर्वक आरसा हा खालच्या बाजूला दिलाय, लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं, याच दिशेला पाहायचं, इथं आरशाचं चित्र दिलेलं आहे XY असं, तसं हे XY खालच्या बाजूला आहे. याचा अर्थ आता हा जो खालचा भाग आहे तोच इथं जवळ आला पाहिजे आणि असा बाण, तर या ठिकाणी पहा असा बाण आणि जवळ, या खालच्या भाग म्हणजे इथं या ठिकाणी वरच्या साईडला येणार आहे. तर ही आकृती चुकीची राहणार आहे, ही आकृती चुकीची राहणार आहे. आता या दोन मध्ये आपण निरीक्षण करूयात. आता या ठिकाणी पहा हे सरळ आणि हे वरच्या बाजूला आहे, मधल्या बाजूला, तर इथं हे सरळ आणि हे पण इथं मधल्या बाजूला येईल आणि असा बाण असेल. तर अशी आकृती आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. हे बाहेर गेले म्हणून हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. तर योग्य पर्याय डी आहे. तर आरसा कोणत्या दिशेला आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे, कारण आरशाला लगतच या प्रतिमा तयार होत असतात. त्यानंतर पहा MAP. आता आरशा खालच्या बाजूला आहे, तर ही पाण्यातील प्रतिमा असल्यासारखी आपल्याला शोधता येते. तर हे M, तर हे M ला M असं आपण काढू शकता सस्पेन्शननं. पुन्हा हे A आणि हे P काढत असताना दांडा आणि मग हे असं. तर ही आकृती जर आपण निरीक्षण केली तर इथं नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं आहे. म्हणजे पर्याय 4 हे योग्य उत्तर आहे. तर हे प्रश्न प्रकार विद्यार्थ्यांना समजावून सांगा, शोधण्याची पद्धत सांगा, म्हणजे अगदी सेकंदामध्ये विद्यार्थी हे प्रश्न सोडवू शकतात. तर या पद्धतीनं हे आपलं जे 7वं प्रकरण आहे आरशातील प्रतिबिंब हे आपणास लक्षात आलं असेल. आणि या प्रकरणावर पुन्हा आपणास सोडवण्यासाठी 50 सरावाला आणि परीक्षेत आलेले 50 असे एकूण 100 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत या प्रकरणावरची. यानंतर पाहूया आपण पुढील प्रकरण. पुढचं प्रकरण आहे घडीचा आकृतीची घडी व काप. तर यामध्ये नेमकं काय असतं ते आपण समजून घेऊयात. तर कागदाची घडी व काप या प्रश्नात चौरसाकार कागदाला एक विशिष्ट दिशेने घडी घातलेली जाते. घडी घालून आकृतीचा काही भाग कट केला जातो. कट केल्यानंतर कागद उघडला जातो. उघडलेला कागदाचा आकार उत्तर आकृतीत शोधायचा आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, आकृतीत निरीक्षण करून कागदास किती वेळा घडी घातली हे लक्षात घ्या. म्हणजे कागदाला किती वेळेस घडी घातली हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ज्या दिशेने घडी घातली कागदाची घडी त्याच उलट दिशेने उघडा. म्हणजे जशी घडी घातलेली आहे ती उलट दिशेने उघडायची आहे आपल्याला. कट केलेला भाग एक एक घडी उघडल्यास कसा दिसेल याचा अंदाज बांधा व पर्याय निवडा. घडी घालून कट करणे व घडी उघडणे प्रात्यक्षिक पहा. म्हणजे हे प्रात्यक्षिक सुद्धा जर आपण घेतलं वर्गामध्ये कात्री वगैरे आणून तर विद्यार्थ्यांना आणखी सहज सोप्या पद्धतीने लक्षात येणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहूयात प्रात्यक्षिक नेमकं कसं आहे. घडी घालून कट करताना आकृती. आता या ठिकाणी पहा एक घडी वर घातली, पुन्हा इकडे घातली, पुन्हा इकडे घातली. आता ही आकृती आपण इथं सुरुवातीला घेतली. आता याची घडी इथं जेव्हा आपण एक घडी उघडली तेव्हा हे दोन गोल असे दिसतील. म्हणजे या ठिकाणचा हा भाग असा येईल. पुन्हा जेव्हा दुसरी घडी आपण इकडे उघडू, म्हणजे ज्या दिशेने घड्या घातल्या होत्या त्याच्या उलट दिशेने आपण घड्या उघडतोय, तर हे पुन्हा हे दोन गोल जशाला तशी असे दोन आणि असे दोन येतील. आणि जेव्हा पुन्हा ही घडी पूर्ण उघडू आपण तेव्हा हे 4 गोल असे दिसतील. तर या पद्धतीने याचं उत्तर येईल. म्हणजे हे प्रात्यक्षिक सुद्धा तुम्ही करू शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. या ठिकाणी आता घडी घातलेली आहे अर्धी, पुन्हा तिची अर्धी, पुन्हा त्याला दुमडून आणि या ठिकाणी हा कट केलेला भाग आहे. हा कट केलेला भाग घेतला. आता प्रात्यक्षिकमध्ये पहा एक घडी उघडली की हे 2 गोल दिसतील, म्हणजे 2 छोटे छोटे चौरस दिसतील. पुन्हा दुसरी घडी वर उघडली, पुन्हा हेच 2 इथं आलेले आहेत पहा असे. आणि पुन्हा तीच घडी या दिशेला उघडली म्हणजे राहिलेला भाग. तर हा सेम पॅटर्न इकडे येतो. म्हणजे हे उत्तर आकृती तुम्हाला जाणवेल. तर पहा यानंतर प्रात्यक्षिक 3 म्हणजे जे वर्गामध्ये प्रात्यक्षिक घ्यायचं आहे किंवा कसं दिसेल हे या ठिकाणी ॲक्युरेट करून दाखवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जर या पद्धतीचं प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला आकृती व घडी काप यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील. आणि यावर आधारित तुम्हाला 100 प्रश्न या ठिकाणी सोडवायची प्रॅक्टिससाठी दिलेली आहेत. 50 प्रश्न सोडवायला आणि 50 प्रश्न परीक्षेतील. यानंतर पाहूया आपण पुढील घटक.
तुकडे जोडून योग्य आकृती बनवणे हे आपलं 9वं प्रकरण आहे. यावर सुद्धा आपल्याला एकूण 4 आकृत्या असतात, म्हणजे 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तर पहा, हे निरीक्षण करताना प्रश्न पहिला पाहूया आपण. या ठिकाणी 1 2 3 तुकडे दिले, तर निरीक्षण करून प्रश्न लक्षात येते की आकृतीत 3 तुकडे दिले आहेत. इथं 3 तुकडे आहेत, तर शोधत असताना या ठिकाणी एकूण 4 तुकडे आहेत, म्हणजे पर्याय कॅन्सल झाला. 3 तुकडे आहेत, 3 तुकडे आहेत, 4 आहेत, हे पण कॅन्सल झालं. म्हणजे पहा, 4 तुकडे असलेल्या आकृत्या कॅन्सल झाल्या. आता 3 तुकड्यामध्ये हा पूर्ण अर्धगोल आहे, इथं अर्धगोल नाही, म्हणजे हे पण चुकलं. तर हा अर्धगोल आणि हे पाव म्हणजे या ठिकाणी पर्याय बी हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर दुसरा नमुना पाहूया आपण प्रश्नांचा. तर या ठिकाणी पहा, हा एक त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे आणि हा आयत आहे. एकूण भाग किती आहेत? 1 2 3. इथं भाग जास्त आहेत, म्हणजे हा पर्याय कॅन्सल. 1 2 3 भाग आहेत, 1 2 3 आहेत. इथं पण भाग जास्त आहेत, म्हणजे हा पण कॅन्सल. आता या ठिकाणी एक भाग जो आहे तो आयताकार आहे असा, मग तसा आयत या ठिकाणी नाही, म्हणजे हे पण कॅन्सल. राहिलं पर्याय सी. पहा, चुकीची उत्तरं जर तुम्ही लवकर कट केली ना, तर बरोबर उत्तर ॲक्युरेट सापडतं लगेच. त्यानंतर पहा, पुढच्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी 2 आयत आहेत, 2 हे अर्ध आयत आहेत आणि या ठिकाणी अर्ध गोल असल्यासारखं आहे आणि एक वर्तुळ आहे. तर या ठिकाणी पहा, हा खूपच मोठा आहे, म्हणजे हा कॅन्सल झाला. या ठिकाणी हा वरचा आयत, खालचा आयत, हे 2 अर्ध आणि हे वर्तुळ हे मॅच होऊ शकतं. या ठिकाणी 1 2 3 4 आयत दिलेले आहेत, हे पण कॅन्सल झालं. आणि या ठिकाणी आकृतीच खूप लहान आहे, म्हणजे हे पण कॅन्सल. राहिलं पर्याय बी, योग्य बी उत्तर आहे. तर या पद्धतीनं या पण प्रश्नांचा सराव करा आणि तुकडे जोडून अतिशय सोपा भाग, म्हणजे सगळ्यात सोपा, तुकडे मोजायचं आणि सारखे मॅच होतात का फक्त चेक करायचं. आणि यावर आधारित सुद्धा तुम्हाला अगदी भरपूर अशी उदाहरणं दिलेली आहेत. सर्व प्रश्न सोडवा, प्रॅक्टिस करा. आणि यानंतर पाहणार आहोत आपण 10वा घटक, आकृतीत लपलेला भाग शोधा. प्रकरण 10, आकृतीत लपलेला भाग शोधा. तर या ठिकाणी आकृतीत लपलेला भाग शोधत असताना लपलेला भाग शोधण्याच्या काही पायऱ्या आहेत, ते आपण समजून घेऊयात. तर यामध्ये प्रश्न आकृतीचे निरीक्षण करा. प्रश्न आकृतीचे निरीक्षण करा. प्रश्न आकृतीत दिलेला वर्तुळाकार, उभ्या रेघा, आडव्या रेघा, आकार हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्नाकृतीतील भाग दिलेल्या उत्तर आकृतीत शोधताना कोणत्या आकृतीत नसेल हे लवकर लक्षात येते, त्या आकृत्या बाद करायच्या आहेत. राहिलेला आकृतीत तसा भाग आहे का ते शोधायचं आहे. पेन्सिल किंवा पेननी भाग गडद करूनही लवकर प्रश्न सोडवता येतो. निरीक्षण व भरपूर आकृत्यांचा सराव, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. निरीक्षण आणि भरपूर आकृतीचा सराव केल्यास हे प्रश्न सहज आणि सेकंदामध्ये सोडवता येतात. तर पहा, आता पहिला प्रश्न, हा भाग इथं कोणत्या आकृतीत लपलाय आपल्याला हे चेक करायचं आहे. तर पहा, सर्वात महत्त्वाचं, एक उभी रेषा आणि हे जे सारखं आहे, असा आकार इथं आहे का? नाही. इथं उभी रेषा आहे पण जे सारखा आकार नाही. इथं उभी रेषा आहे पण जे सारखा आकार नाही. या ठिकाणी मात्र असा आकार होऊ शकतो आणि हे वरची आडवी रेष आणि हे असं पण आलेलं आहे इकडं, म्हणजे पर्याय डी हे योग्य उत्तर आहे. यानंतर दुसऱ्या आकृतीचं आपण निरीक्षण करूयात. पहा, हा भाग दिलेला आहे आणि आकृतीत लपलेला भाग शोधायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचं, ही सरळ रेषा आणि हा भाग इथं आहे का? सरळ रेषा आणि हा इथं नाही. या ठिकाणी मात्र असा भाग आहे, सरळ रेषा आणि हा. त्यानंतर हा खालचा भाग असा, तर या ठिकाणी आहे असा भाग, परंतु हा गॅप खूप मोठा आहे. त्यानंतर सरळ भाग इथं नाही. या ठिकाणी हा सरळ भाग आहे आणि हा लहान गॅप असलेला सुद्धा या ठिकाणी भाग आहे, म्हणजे पर्याय डी हे उत्तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. तर अगदी निरीक्षण करून सहज आणि सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पहा,
उभी रेषा जी आहे, सरळ रेषा इथं आहे का नाही, इथं सरळ रेषा आहे का नाही, या ठिकाणी सरळ रेषा आहे पण अशी रेषा आणि पुन्हा अशी नाही, पण इथं अशी रेषा मॅच होते. थोडी आकृती तर मोठी आहे परंतु याच आकृतीमध्ये तो भाग लपलेला असू शकतो किंवा मॅच होऊ शकतो. म्हणजे पर्याय सी हे योग्य उत्तर आहे. तर या प्रकारच्या जर निरीक्षणात्मक सराव तुम्ही केलात तर नक्कीच हे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळू शकतात. तर या प्रकरणावर सुद्धा आपल्याला भरपूर सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. सर्व प्रश्न सोडवा आणि आजच आपण मार्गदर्शिका मागणी करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना नवोदय मार्गदर्शिका हवी असेल, मार्गदर्शिकाची किंमत आहे 250 रुपये. तर व्हॉट्सअपवर अधिक माहितीसाठी 8856 046 142 या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकतात. त्याचबरोबर शाळा आणि क्लासेस असतील तर जास्तीच्या मार्गदर्शिका सुद्धा आपण मागवू शकतात. आणि जो नवोदय प्रश्नसंच आहे यामध्ये एकूण 17 पेपर आहेत. 17 पेपरचा जर विचार केला तर हा प्रश्नसंचमध्ये 2019-20 चे पेपर स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहेत. दोन 2019-2020 आणि एकूण इतर 15 पेपर असे टोटल 17 पेपरचं स्पष्टीकरण आहे. आणि हा प्रश्नसंच अगदी 200 रुपयाला तुम्हाला घरपोच मिळू शकतो. तर सराव करत राहा, जास्तीत जास्त व्हिडिओ पहा आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.